प्रतिवर्षाप्रमाणे मराठा सेवा संघाच्या वतीने सिंदखेड राजा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन केले जाते। या जिजाऊ सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सोलापूर शहरातून 40 जोडपी शनिवारी 2 विशेष गाड्या करून सिंदखेड राजाला रवाना झाली आहेत। दरवर्षी मराठा सेवा संघातर्फे सिंदखेड राजा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते। या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील जगभरातील जिजाऊ भक्त आणि शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने सहभागी होत असतात। गेली 2 वर्षे कोरोना महामारीच्या विळख्यात सापडला होता, त्यामुळे हा जन्मोत्सव मर्यादित स्वरूपात झाला होता। मात्र यंदाचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय मराठा सेवा संघाच्या वतीने घेण्यात आला आहे। मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर त्यांच्या आदेशानुसार सर्व मराठा सेवा संघाच्या शाखांचे बैठकांचे नियोजन करून जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी पती पत्नी अशा जोडीने सहभागी होण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार मराठा सेवा संघाच्या प्रत्येक शहरातून महिलांचा सहभाग वाढावा म्हणून नियोजन केले। पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी.के. देशमुख, सोलापूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन करून 2 विशेष बस मधून 40 जोडपी जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शनिवारी रवाना झाली। छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून जय जिजाऊचा नारा देत जिजाऊ भक्त सहभागी झाले। कोषाध्यक्ष आर.पी. पाटील, लक्ष्मण महाडिक, सदाशिव प्रभार यावेळी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।